अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्त जयंतीचा काळ लवकरच आलेला आहे. 2025 ची दत्त जयंती आलेली आहे 6 डिसेंबरला. या दत्ताच्या पवित्र काळात श्री गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण नेमकं कधी सुरू करायचं आणि कसं करायचं याबद्दल. दत्त जयंतीचा यंदा 6 डिसेंबरला आहे आणि हा संपूर्ण काळ भक्तीने भरलेला असतो. या दिवसात घरात एक वेगळीच शांतता जाणवते, देवी ऊर्जा जाणवते आणि मन आपोआप दत्ताच्या दिशेने वळतं. दत्त जयंतीच्या आधी गुरुचरित्राचं पारायण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. कारण पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर 7 दिवस मन, घर आणि विचार शुद्ध करणं. म्हणूनच सेवेकरी दत्त जयंतीच्या आधीचा आठवडा पूर्ण भक्तिभावाने घालवतात. दत्त जयंती 6 डिसेंबरला आहे, त्यामुळे 7 दिवसाचं पारायण सुरू करायचं असेल तर अगदी योग्य वेळ 30 नोव्हेंबर किंवा 29 नोव्हेंबर आहे. म्हणजे दत्त जयंतीच्या अगदी आदल्या रात्री 5 डिसेंबरला तुमचं पारायण सुंदररित्या पूर्ण होतं आणि दत्त जयंतीच्या दिवशी सकाळचं वातावरण देवाचा दरवळतं. या दोन गोष्टीच मिळून जे फळ मिळतं ते खूप मोठं असतं. आता विचार येतो की पारायण कसं सुरू करायचं, तर खूप सोपं आहे. जिथे देवारा आहे, जिथं आपल्या स्वामींचा फोटो आहे, दत्त महाराजांचा फोटो आहे, आपण स्वच्छ कपडे घालावे, देवाराने स्वच्छ करून तुपाचा दिवा लावावा. जे आपण कपडे घातलेले असते ते पांढरा किंवा पिवळा रंग असेल तर कपड्याचा तर अजून छान. देवापुढे हात जोडून मनाला एक छोटासा संकल्प करायचा की दत्त महाराजांच्या कृपेने आज मी माझं पारायण सुरू करत आहे आणि हे पारायण 7 दिवस मी शांतपणे मनापासून आणि श्रद्धेने घालवणार आहे. देवापुढे पाण्याची एक वाटी किंवा छोटी कळशी भरून ठेवायची. दत्त महाराज स्वतः आपल्या घरी येतात आणि हात ठेवतात. असं वाटतं पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, पारायण म्हणजे 7 दिवस गुरूंच्या चरणी शांतपणे बसणं. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी घरातला एक स्वच्छ कोपरा नीट पुसून धुवून घ्यायचा. तिथं श्री गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवायचा, दिवा लावायचा आणि मनात एक छोटासा संकल्प करायचा की हे 7 दिवस मी मनापासून सेवा करणार आहे. या दिवसात मन शांत ठेवायचं, जास्त बोलायचं नाही, राग करायचा नाही, चिडचिड करायचं नाही, कोणाशी वाद घ्यायचा नाही. कारण मनाची शांतता हाच पारायणाचा पाया आहे. पारायण करताना काही नियम स्वतःच आपल्याला पाळावेसे वाटतात. पुस्तक वाचताना गादीवर बसायचं नाही. आपण एखादी चटई घेऊन किंवा एखादी आसन घेऊन बसायचं. जमिनीवर साधं आसन टाकून बसायचं. कारण गादी आरामासाठी असते आणि आपण गुरुची सेवा करत असते तर गुरु गादीवरती बसलेले असतात, म्हणून आपण खाली बसायचं. आणि पारायण करताना आपलं मन घट्ट एकाग्र असायला हवं. 7 दिवसात गादीवर झोपायचं नाही, चटईवर झोपायचं, बाहेरचं काही खायचं नाही, घरचं साधं सात्विक खायचं. आपण जे घरी पोळी भाजी भात बनवते ते साधं जेवण करायचं. पारायणाला ग्रंथ हातात घेताना ते देवाच्या ग्रंथासारखं आदरेने धरायचं. मध्ये मध्ये उठणं, धावपळ करणं, गप्पा मारणं हे टाळायचं. अध्याय पूर्ण होऊ द्यायचा आणि मगच उठायचं. पारायणाच्या मध्ये कधीच उठायचं नाही. या 7 दिवसात कोणालाही दुखवायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही. मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत. घरातील हवा शांत ठेवायची. मनात सतत दत्त महाराजांचं नाव ठेवायचं. रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पारायणाला बसायचं. या 7 दिवसात आपण आपलं मन गुरुच्या पायाशी ठेवतो आणि गुरु आपल्याला कृपा न देता राहत नाहीत. श्री गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत आणि 7 दिवसात ते अगदी सुंदररित्या पूर्ण होतात. पहिल्या दिवशी पहिल्या 6 अध्यायाचं वाचन करायचं, दुसऱ्या दिवशी 7 ते 16, तिसऱ्या दिवशी 17 ते 24, चौथ्या दिवशी 25 ते 32 आणि 5व्या दिवशी 33 ते 40, 6व्या दिवशी 41 ते 48 आणि 7व्या दिवशी उरलेले अध्याय म्हणजेच 49 ते 52. 7व्या दिवशी एक छोटंसं उद्यापन करायचं. दिवा लावायचा, धूप दाखवायचा आणि गोड पदार्थ एखादी आपल्या स्वामींना दाखवायचा आणि गरिबांना दान दक्षिणा देऊन असे साधे उद्यापन करायचे. या वर्षी दत्त जयंती 6 डिसेंबर 2025 ला आहे. त्यामुळे जर आपल्याला दत्त जयंतीला पारायणाचा शेवटचा दिवस ठेवायचा असेल तर पारायणाची सुरुवात 19 नोव्हेंबरला करायची. काही जण 28 तारखेलाही सुरुवात करतात, पण 29 तारखेला सुरुवात केली तर दत्त जयंतीला सुंदर
समारोप होतो. हा काळ खूप पवित्र असतो. या काळात वाईट बोलायचं नाही, नकारात्मकता नको, कोणालाही दुखवायचं नाही. मनात फक्त एक भावना ठेवायची की दत्त महाराज माझ्या घरी आहेत आणि मी त्यांच्या सेवेत आहे. पारायणाच्या पहिल्याच दिवशी एक गोष्ट मनातल्या मनात नक्की सांगायची. हे गुरु महाराज, माझ्याकडून चुकीनं काही चूक झाली असेल तर तुम्ही मला माफ करा आणि ही 7 दिवसाची सेवा तुम्हाला अर्पण आहे. एवढं मनापासून म्हटलं की गुरु आपल्यावर आनंदाने हात ठेवतात. 7 दिवसाचं पारायण हे मनाला खूप हलकं करतं, चिंता कमी होत जाते आणि घरात एक सुंदर शांतता उतरते. म्हणून दत्त जयंतीचा या शुभ काळात नक्की पारायण करा. भावनेने करा, श्रद्धेने करा. दत्त महाराजांची कृपा होतील. स्वामी महाराज स्वतः आपल्याला आशीर्वाद देतील. पारायणाचा दिवस एकही चुकवू नये. 7 दिवस आपले पूर्णपणे पारायण पार पडेल याची काळजी घ्यावी. जर कोणते अडथळे असेल तर समोरचे दिवस पकडून पारायण करायचे, पण हा वेळ जाऊ द्यायचा नाही. कोणाशी खोटं बोलायचं नाही, कोणाशी वाद घालायचा नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही, दुसऱ्यावर रागवू नये आणि दारू, तंबाखू, मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावे. घरात वाद नको. देवाच्या ग्रंथात हाताळताना घाईघाई नाही करायची. वाचन अर्धवट सोडायचं नाही. हे पाळलत म्हणजे घरावर दत्तांचा हात राहतो. आपले घरातील अन्न स्वच्छ, मन स्वच्छ, घर स्वच्छ हे पारायणाचे 3 पाया असतात. कोणाच्या घरी वाद जरी असेल तरी त्या घरातील सदस्य पारायण करत असतील तर वाद थांबतो आणि म्हणून शांतता होते. ही काही वेळ म्हणजे दत्तांचा काळ. श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने पारायण करा. दत्त महाराज आपले स्वामी महाराज आपले स्वामी महाराज आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.